तुळशी विवाह हा कार्तिक एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जाणारा एक मंगल उत्सव आहे. तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. मुख्यतः द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. विवाहाची वेळ ही गोधुळी म्हणजे गायी रानातून चरून घरी येण्याची जी वेळ असते म्हणजे सायंकाळची वेळ, त्यावेळी केला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाह कशा पद्धतीने करावा, तुळशी विवाहासाठी कोणते साहित्य लागते, तुळशीला साडी कशी नेसावी, तसेच तुळशी विवाहाचा संपूर्ण विधी तोही मंत्रांसह कसा आहे ते जाणून घेऊयात. तर सर्वात आधी विवाहाची तयारी. तुळशी वृंदावन सारवून स्वच्छ करून घ्यावे. तुळशी वृंदावनाला छान रंगरंगोटी करून घ्यावी. त्यावर स्वस्तिक काढावे. राधा दामोदर प्रसन्न असे लिहावे. वृंदावनातील तुळशीत चिंचा आवळे ठेवावे. ऊस खोचून ठेवावा. ऊसाला वधूच्या मामाचा मान आहे. वृंदावनाभोवती मांडव घालावा. आंब्याचे डहाळे, टाळे, फुलांच्या माळा लावाव्यात. वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी काढावी. आता मी आपल्या तुळशीला सजवणार आहे, तर यासाठी एक हिरव्या रंगाची साडी घेतली आहे. आपली जी साडी आहे तिला लांबीच्या बाजूने दुमडून घ्यायचं आहे, त्यामुळे तिची जी हाईट आहे ती कमी होईल. आणि सगळ्यात आधी मिऱ्या आपण आधीच बांधून घ्यायच्या आहे आणि त्याला सेफ्टी पिनने कवर करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुळशी वृंदावनाभोवती अशा प्रकारे आपल्याला मिऱ्या समोर येतील अशा प्रकारे ही जी साडी आहे ती बांधून घ्यायची आहे. आणि आपण जसा पदर काढतो त्याप्रमाणे पदर काढून घ्यायचा आहे. पदराला देखील निर्या बनवायच्या आहे आणि मग पिनअप करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या वेगवेगळ्या साज शृंगाराच्या सामानांनी तुम्ही आपल्या तुळशी वृंदावनाला सजवू शकतात. तर अशा प्रकारे माझ्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे त्या सर्व वस्तूंनी मी ह्या तुळशी वृंदावनाला सजवत आहे. आता आपण जाणून घेऊयात की तुळशी विवाहाच्या पूजेसाठी कोणते साहित्य आवश्यक आहे. तर आपल्याला लागणार आहे नारळ म्हणजे श्रीफळ, विड्याची पाने, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड, खोबऱ्याच्या वाट्या, हळद, कुंकू, खण, नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, निरनिराळी फळं, लाह्या, बतासे, पूजेसाठी कलश, आरतीसाठी निरांजन, धूप, अगरबत्ती, कापूर, अक्षता, तुळशीसाठी ओटीचं सामान तसेच शृंगाराचं सामान. पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपले आई-वडील, गुरु, देव, वरिष्ठ यांना सर्वांना नमस्कार करून घ्यावा. त्यानंतर स्वतःच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावून पूजेला बसावे. श्रीमन महागणपतये नमः असा मंत्र म्हणून पूजेला सुरुवात करावी. तुळशीसहित श्री गोपालकृष्ण प्रीत्यर्थम विवाह उत्साह ध्यान आवाहन आदी षोडशोपचार पूजनम करिष्ये असं म्हणून कलश, शंख, घंटा व दीप यांची पूजा करावी. सर्वप्रथम आचमन करावे. हातात पळीने 3 वेळेस पाणी घ्यावे. तसेच पुढील प्रमाणे नावांचा उच्चार करावा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. हा मंत्र झाल्यावर हातात पाणी घेऊन खाली ताम्हणामध्ये सोडावे. त्यानंतर ओम गोविंदाय नमः असं म्हणून पाणी प्राशन करावे. त्यानंतर हात स्वच्छ पुसून घ्यावा. हात जोडून देवांचे नामस्मरण करावे, नमस्कार करावा. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः.
सर्व देवदेवतांना वंदन करावे आणि प्रार्थना करावी. श्री महागणपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवभ्यो नमः. मातृपितृभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. श्री तुलस्यै नमो नमः. प्रारब्ध कार्य निर्विघ्नम् अस्तु. त्यानंतर प्रार्थना म्हणावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम्. येषां वृद्धिस्थो भगवान् मंगलायतनं हरि. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते अग्नियुगं स्वरामि. संकल्प करताना या मंत्राचा उच्चार करावा. हातात पाणी घ्यावे. त्यात गंध, फूल, अक्षत, एक सुपारी अन रुपयाचे नाणे ठेवावे. तिथिर्विष्णुस्तथा वारों नक्षत्रं विष्णुरेव च योगेश्च करणं चैव सर्वविष्णुमय जगत. आद्य एव गुणं विशिष्टेभ्यो शुभपुण्यो मम आत्मना सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री तुलसीदेवी प्रीत्यर्थम अस्माकं सर्वेषां सकलकुटुंबानां क्षेम स्थैर्य अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ समस्त मंगलाप्त्यर्थम तुलसी कृपा प्रसादार्थम श्री आपलं जे नाव आहे गोत्र आहे ते म्हणावे. अद्य शुभयोगे शुभकरणे शुभवासरे कार्तिक तिथी वर्षाचं नाव घ्यावे. प्रतिवार्षिक विहितम यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये श्री विष्णू महागणपती तुलसी पूजनम करिष्ये असं म्हणून हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडावे. यानंतर आपल्याला गणपती पूजन करायचे आहे. एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती बाप्पाच्या नावाने एक सुपारी ठेवून घ्यावी. शुद्धोदकाने स्नान घालून घ्यायचे आहे. ओम गणानात्वं गणपतीं हवामहे कविं कवीनामुपश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्तदाना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. ध्यानं समर्पयामी. याप्रमाणेच महागणपतये नमः या नाममंत्राने गणेशाला पाद्यम म्हणजे पाणी, अर्घ्य, स्नान, वस्त्र, गंध, अक्षता, पुष्पम, हरिद्राम, कुंकुम, धूप, दीप, नैवेद्य, दक्षिणा, दुर्वा अर्पण करून नमस्कार करावा. गणपती पूजा झाल्यावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी आपण मांडलेल्या पाटावर ठेवावी. तिथे गंध, अक्षत, फूल अर्पण करावे. यानंतर आपल्याला श्री विष्णूंची पूजा करायची आहे. म्हणजे बालकृष्णाची किंवा तुमच्याकडे जर शाळीग्राम असेल तर शाळीग्रामची पूजा करून घ्यायची आहे. शाळीग्रामची पूजा करत असाल तर त्यावर अक्षता मात्र अर्पण करू नये. एका ताम्हणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. त्याला नमस्कार करून पूजा करून घ्यायची आहे. ओम श्री विष्णवे नमः. आवाहनम करोमि. विष्णूचे आवाहन करावे. ओम श्री विष्णवे नमः. आसनार्थे अक्षतान समर्पयामी. आसनासाठी अक्षता अर्पण करीत आहे. ओम श्री विष्णवे नमः. पादयो पाद्यम समर्पयामी. पाय धुण्यासाठी हे निर्मळ पाणी देत आहे. ओम श्री विष्णवे नमः. हस्तयो अर्घ्यम समर्पयामी. हात धुण्यासाठी हे निर्मळ पाणी देत आहे. ओम श्री विष्णवे नमः. आचमनीयम समर्पयामी. पिण्यासाठी हे शुद्ध पाणी देत आहे. ओम श्री विष्णवे नमः. स्थानियम समर्पयामी. स्नानासाठी हे सप्त नद्यांचे जल अर्पण करीत आहे.
ओम श्री विष्णवे नमः. पंचामृत स्नानम समर्पयामी. नंतर पंचामृत नसल्यास सुगंधी किंवा साध्या पाण्याने देवास स्नान घालावे. त्यानंतर अभिषेक करावा. विष्णू सहस्रनाम, पुरुष सूक्त, नामावली हे शक्य नसल्यास खालील नाममंत्राने अभिषेक केला तरी चालतो. ओम श्री विष्णवे नमः. अभिषेक स्नानम समर्पयामी. अभिषेक रूपी स्नान घालीत आहे. त्यानंतर बाळकृष्णाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. मांडलेल्या पाटावर ठेवायचे आहे. त्यानंतर पूजा करायची आहे. ओम श्री विष्णवे नमः. वस्त्रम समर्पयामी. वस्त्र अर्पण करायचे आहे. ओम श्री विष्णवे नमः. यज्ञोपवीतम समर्पयामी. यज्ञोपवीत म्हणजे जानवे अर्पण करायचे आहे. ओम श्री विष्णवे नमः. गंधम समर्पयामी. संपूर्ण अंगाला सुगंधी गंध लावायचा आहे. ओम श्री विष्णवे नमः. पूजार्थे ऋतुकालोद्भवम पुष्पम समर्पयामी. जी फुलं अवेलेबल असतील ती फुलं अर्पण करायची आहे. ओम श्री विष्णवे नमः. धूपम समर्पयामी. धूप दाखवायचा आहे. ओम श्री विष्णवे नमः. दीपम दर्शयामी. दिवा लावून दिव्याचं ओवाळायचं आहे. ओम श्री विष्णवे नमः. नैवेद्यम समर्पयामी. आपल्याकडे जो नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे. प्रदक्षिणा करोमी. नमस्कारम करोमी. मंत्रपुष्पम समर्पयामी. प्रदक्षिणा घालून नमस्कार करून मंत्रपुष्प समर्पयामी. मंत्रपुष्प अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला हळद लावायची आहे. हळद लावताना पायाकडून वरती अशा प्रकारे हळद लावायची आहे. त्यानंतर आपल्याला तुळशी पूजा देखील करायची आहे. यानंतर आपल्याला तुळशी पूजन करायचे आहे. हातात अक्षता घेऊन तुळशीचं ध्यान करायचं आहे, आवाहन करायचं आहे आणि हातामध्ये घेतलेली अक्षता नंतर अर्पण करायची आहे. देवी त्वं निर्मिता पूर्वम अर्चितासी मुनीश्वरे. नमो नमस्ते तुलसी पापम हर हरिप्रिये. श्री तुलसे नमः. अर्घ्यम समर्पयामी. फुलाने गंधयुक्त पाणी शिंपडावे. श्री तुलसे नमः. आचमनीयम समर्पयामी. तुळशीला स्वच्छ फुलाने पाणी शिंपडावे आणि नमस्कार करावा. श्री तुलसे नमः. पंचामृताने स्नान समर्पयामी. तुळशीला पंचामृत स्नान घालायचे आहे. नंतर स्वच्छ पाणी टाकायचे आहे. त्यानंतर कलशात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणत अभिषेक स्नान तुळशीला घालावे. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्यम तुलसी त्वं नमोस्तुते. श्री तुलसे नमः. वस्त्रम समर्पयामी. तुळशीला माळ वस्त्र म्हणजेच कापसाचे वस्त्र घालायचे. श्री तुलसे नमः. कंचुक वस्त्रम समर्पयामी. तुळशीवर कापडी वस्त्र म्हणजे पीस घालावा. त्यानंतर श्री तुलसे नमः. कंठसूत्रम समर्पयामी. तुळशीला मंगलसूत्र घालावे. श्री तुलसे नमः. भूषणम समर्पयामी. तुळशीला दागिने घालावेत. श्री तुलसे नमः. अक्षतान समर्पयामी. तुळशीला अक्षता वाहाव्यात. कुंकुमालक्त दिव्यम कामिनी भूषणास्पदम सौभाग्यदम गृहानदेवम प्रसिद्ध हरवल्लभे. हरिद्रा कुंकुमचैव सिंदूरकज्जलान्वितव सौभाग्यद्रव्यम संयुक्त गृहाण परमेश्वरी समर्पयामी नमस्करोमी. त्यानंतर तुळशीला फुले वाहावीत. नानाविध यथाप्राप्त पुष्पाणी समर्पयामी. श्री तुलसे नमः. धूपम समर्पयामी. तुळशीला उदबत्ती दाखवावी. श्री तुलसे नमः. दीपम समर्पयामी. तुळशीला दिव्याने ओवाळावे. त्यानंतर नैवेद्य दाखवावा. नैवेद्यम गृह्यताम देवी भक्षम भोज्यम समन्वितम षडसेन्वितम दिव्यम लक्ष्मी देवी नमोस्तुते. नैवेद्यावर तुळशीपत्र किंवा पळीने उदक प्रोक्षण करून प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणेन स्वाहा नैवेद्यम समर्पयामी ह्या नाममंत्राने समर्पण करावं. पुगी फलेन संयुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम. श्री तुलसे नमः. तांबूलम समर्पयामी. तुळशीला विडा आणि सुपारी ठेवावी.
श्री तुलसे नमः. नानाविध फलानी समर्पयामी. तुळशीला फळे अर्पण करावी. बोर, आवळा, केळी इत्यादी तुळशीजवळ ठेवावे. त्यानंतर मंगलाष्टके म्हणावी. मंगलाष्टके झाल्यावर आरती करावी आणि तुळशीजवळ दक्षिणा ठेवून प्रदक्षिणा घालावी. यानी कानी च पापानी ब्रह्महत्या समानी च तानी तानी विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. त्यानंतर हातात पाणी घेऊन तुळशीजवळ सोडावे आणि पूजा संपन्न करावी. तुळशी विवाह लावण्यासाठी आपण अक्षता तयार करून घ्याव्या. अखंड अक्षतांना हळद कुंकूचं थोडंसं पाणी लावून छान रंगाच्या अशा अक्षता तयार करून घ्याव्यात. तुळशी विवाहासाठी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या हातामध्ये त्या अक्षता द्याव्यात. मंगलाष्टके म्हणताना जसं आपण अक्षता टाकतो तशा अक्षता टाकाव्यात. सर्वांनी वृंदावनावर अक्षता टाकून टाळ्या वाजवाव्यात. आपल्याकडे जी वाद्य अवेलेबल असतील ती वाद्य वाजवावीत. तुळशी वृंदावन आणि चौरंग किंवा पाट ज्यावर आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवली आहे त्या दोघांच्यामध्ये अशा प्रकारे अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणावीत. जेवढी मंगलाष्टके येत असतील तेवढी मंगलाष्टके म्हणावीत किंवा यूट्यूबवर मंगलाष्टके लावून त्यानुसार तुम्ही विवाह संपन्न करू शकतात. विवाहासाठी तुम्ही आजूबाजूच्या लोकांना इन्व्हाइट करू शकतात. आपल्या मित्रपरिवाराला बोलवू शकतात. प्रत्येक मंगलाष्टक झाल्यानंतर जेव्हा शुभमंगल सावधान असं आपण म्हणतो तेव्हा तुळशी वृंदावनावर आणि बाळकृष्णावर किंवा शालिग्रामवर अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपण तुळशी विवाह संपन्न करायचा आहे. आणि त्यानंतर शेवटी एक फुलाचा हार कृष्णाच्या बाजूला आणि दुसऱ्या फुलांचा हार तुळशीच्या बाजूला असणाऱ्याने तुळशीला घालावा आणि श्रीकृष्णाला घालावा. त्यानंतर बरेच जण नारळ फोडतात आणि मग तुळशीची आणि श्रीकृष्णाची आरती करतात. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या सर्वांना प्रसाद वाटप करावे, नैवेद्य वाटप करावे. अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न करतात.